पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे अनिकेत 11 संघाकडून. गणेश नाना यांना 500 रुपयाचं पारितोषिक आले बंटी दादा यांच्याकडून. जर चौकार मारला तर नानांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे बंटी दादा हल्लावडे यांच्याकडून. तर गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज जितेंद्र. इथे मात्र पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु एक सोपा झेल मात्र फलंदाजाच्या हातून निसटते. एक धाव नानांनी घेतले. धावांचा श्रीगणेश केलाय. नक्कीच 40+ सामने आहेत आणि नक्कीच या सामन्यात रंगत मात्र आपल्याला आपण पाहतोय 40+. इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिलं विकेट. इथं मात्र धाकटी पंढरी संघाचाही फलंदाज तंबूत परततोय. डीजे चला थोडं स्पीडअप घ्या. न्यू बॅटर जातोय मैदानात. तर चेंडू मात्र सोयर चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेची भर येते. 2 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. इथे मात्र सुरेख फटका. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. अमित आवासकर इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच या मैदानावर रोज सकाळी 7 वाजता अमित आवासकर असतात. याच मैदानात आपण त्याची मेहनत पाहतोय. 40+ अनिकेत 11चा एक जबरदस्त असा खेळाडू आपण या ग्राउंडमध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र तटवायचा होता. त्याला लॉंग ऑफच्या दिशेने प्रयत्न फसतोय. जबरदस्त सामना. तर नक्कीच आमचे उत्तम दादा यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आले समालोचन कक्षाकडे. खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच एक चांगले क्रिकेटर आहेत. खरं तर अनिकेत 11 संघात त्यांची वर्णी लागायला हवी होती खरं तर. इथे मात्र सुरेख चेंडू. षटक क्रमांक 1 ची इथे होते समाप्ती. एक षटकाच्या अंती धाकटी पंढरी संघाची धावसंख्या 4 धावा. डीजे तर नक्कीच एक षटकाचा खेळ संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 4 धावा आल्यात. एक फलंदाज बाद झालाय धाकटी पंढरी संघाचा. थोडं स्पीडअप घ्या. तर गोलंदाज अनिकेत 11 संघाकडून
तर इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू जाते बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र थोडासा खराब थ्रो. एकूण या 2 धावा धाव फलकावर येत आहेत. अनिकेत इलेव्हन संघाला विनंती असेल की आपण आपला 12वा खेळाडू समोर कक्षात पाठवा. आणि पहा किती जबरदस्त फटका नानांच्या बॅटमधून आलाय. नानांना चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागले बंटी दादा यांच्याकडून. नाना प्रयत्न करतात नक्कीच आपल्या संघासाठी. खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या एजमध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी आपण त्याच्या बॅटमधून पाहतोय. खालापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत 40+चे. नक्कीच कठोर मेहनत या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी घेतली आहे. आणि इथं मात्र मोठा फटका नानांच्या बॅटमधून मात्र आला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. झेल इथं सुटतोय. एक धाव फलकावर येते. हॅलो, धाकटी पंढरीचा 12 खेळाडू कृपया स्टेजकडे या, नाहीतर तुमच्या संघाची कुठलीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आणि तुमच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच सुद्धा दिली जाणार नाही. तर नक्कीच दोन्ही संघाला सांगतोय. संदेश दादा चौधरी यांनी चांगली सूचना केली. दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू इथे मात्र समालोचन कक्षात पाहिजे. नावं तुमची माहिती नाहीत, कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची. नक्कीच या सामन्यामध्ये तक्रार ऐकली जाणार नाही. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाणार नाही याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नोंद घ्या. मोठा फटका आलाय. आसमान दाखवले गोलंदाजाला. फलंदाजाने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव फलंदाजाने घेतले. धाव फलकावर एकूण धावा येत आहेत 16 धावा. एक फलंदाज इथे मात्र धाकटी पंढरी संघाचा बाद होते. नाना अजून चांगली फलंदाजी करते आपल्या संघासाठी. ज्या संघाचा 12 खेळाडू असेल त्या संघाच्या प्लेयरला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तर इथे मात्र षटक क्रमांक 2 ची इथे मात्र होते समाप्ती. 2 षटकांच्या अंती धाकटी पंढरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. आणि डीजे मास्टरला विनंती असेल की शिव छत्रपतींचं एक सुंदर असं गीत आपल्या माध्यमातून आपण वाजवू. षटकं संपलेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. किती धावा लागणार येणाऱ्या 2 षटकात नक्कीच पाहूया. अनेक अन्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर दिसते. बंटीदादा हलावडे, संदेशजी चौधरी. चला स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, खास करून अनिकेत इलेव्हन संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. निर्धारित वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत. कारण मित्रांनो हे रात्रीचे सामने आहेत, दिवसाचे सामने नाही आहेत. स्पीडअप घ्या थोडं, विनंती असेल, सूचना आहे आपल्याला. चला पंचांना पण विनंती असेल, राजेंद्र भोईर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडतायत. सर आपल्याला विनंती असेल की जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं आपण सामने फास्ट करायचे आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आहे. इथे मात्र मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु चेंडू जातो तो क्षेत्ररक्षक डोक्यावरून 6 धावांसाठी.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितका चांगला फटका. अमित आवासकर चेंडू खाली येतात, चेंडू फेकतात, तोपर्यंत एक धाव इथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केले. एकूण धावफलकावर धावा आल्यात 23 धावा धावफलकावर आल्यात. चांगली फलंदाजी. तर सचिन लांगी इथे मात्र गोलंदाजी करताना दिसत आहेत. जेवढे आमच्या परिचयाचे आहेत तेवढी नावं आम्ही नक्कीच घेऊ, परंतु दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असेल, या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाणार नाही. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि नानांना मात्र इथं आता तंबूत परतावं लागेल. डीजे तर नक्कीच 7 धावावर नाना बाद झाले. 43 धावांनी नानांचं अर्धशतक मात्र इथं हुकले, पण आपण चांगली फलंदाजी केली नाना, खूप खूप धन्यवाद. नक्कीच धाकटी पंढरी संघाकडून नाना खेळतायत. चला स्पीडअप घ्या, मला सारखी सारखी सूचना करावी लागते. अनिकेत 11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल, नाहीतर आपल्याला पॅनल्टी लावण्यात येईल. नक्कीच तर पुढचा फलंदाज जातोय मैदानात नरेश. गोलंदाज सचिन लांगी. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा आरामात पूर्ण केल्यात आणि 2च धावांवर इथं मात्र समाधान आणावं लागते फलंदाजाला. तर आदरणीय गंगाधरदादा देशमुख हॉटेल त्रिशाचे मालक यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. तर इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावर आल्यात. रोशन पाटील खानावगावचे सुपुत्र, एक जबरदस्त आवाज, एक हिंदीचे चांगले समालोचक या सामन्यांसाठी आपल्याला लावलेत. तर नक्कीच हे सामने खरं तर 3 वाजता सुरू होणार होते, परंतु काही कारणास्तव सामने 5 वाजता सुरू झाले. नक्कीच सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व संघांचा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. खालापूर, कर्जत आणि सुधागड त्रिवेणी संगम इथं पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून 3 तालुक्यांचा. नक्कीच नुकताच प्रयागराज आपण आता संपलेला आहे. भरपूर लोक प्रयागराजला गेले होते, कुंभमेळा. नक्कीच तर इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन, या पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात 4 धावा येत आहेत. 4 धावांनी मात्र इथं धावफलक मात्र आता वेगाने धावताना दिसतोय धाकटी पंढरी संघाचा. 29 धावा धावफलकावर आल्यात. अनिकेत 11 संघाला पुन्हा माझी सूचना असेल की थोडं स्पीडअप करायचं आहे. बाळराम दादा गायकवाड गोलंदाजी करतायत. उत्कृष्ट चेंडू होता त्यांचा. इथं मात्र मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून आलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बाळदादा गायकवाड यांना उत्तम देसाई यांच्याकडून विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चेंडू तटवलाय, चेंडू सीमापार जाणार यात काही शंका नाही.
डीप मिड विकेट रिजनमध्ये चेंडू 4 धावांसाठी जातोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. धाव फलकावर अजून 4 धावा वाढत आहेत. 34 धावा धाव फलकावर एकूण आल्यात. इथे मात्र बाळादादा गोलंदाजी करतोय. बाळादादाच्या गोलंदाजी चांगला समाचार इथं फलंदाजाने घेतलाय. आता मात्र हा सुद्धा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. सचिन लांगी यांचा एक सुरेख झेल. 100 रुपयाचं पारितोषिक उत्तमदादा देसाई यांच्याकडून आले. बाळादादा यांच्यावर असलेले प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिसते. प्रत्येक विकेटसाठी त्यांच्याकडून 500 रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. छत्रपती शिवाजी कार्यकर्ते यांचं इथं स्वागत होतंय. मी मंगेश दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बंटी दादांचं स्वागत करायचंय. तर नक्कीच समाज कार्यामध्ये त्यांना पुरस्कार मिळाला आहे. साने गुरुजी पुरस्कार त्यांना नुकताच इथे मिळाला आहे. तर नक्कीच बंटी दादांचं कार्य आपण या संपूर्ण खालापूर तालुक्यात पाहतोय. तसेच आदरणीय संदेशजी चौधरी माजी उपसरपंच देवनावे ग्रुप ग्रामपंचायत, तसेच भूषणजी कडू उपसरपंच देवनावे ग्रामपंचायत यांचं सुद्धा इथं स्वागत होते. विद्यमान उपसरपंच. तर चला शतक्षण तुम्ही लावून घ्यायचं आहे. इथं मात्र सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडतोय. तसेच भूषणजी कडू यांचं इथं मात्र स्वागत झाले. दर्शनजी आंग्रे सिव्हिल इंजिनियर यांचं सुद्धा इथं स्वागत होते. मंगेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं इथं स्वागत होते. ज्या खुर्च्या आहेत ना त्या कृपया विनंती असेल की त्यांनी कृपया आत घ्यायच्यात. आदरणीय संदेशजी चौधरी माजी उपसरपंच देवनावे ग्रामपंचायत यांचं इथं स्वागत होते.
शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या व्यासपीठावर मात्र स्वागत होते. वेळात वेळ काढून त्यांनी या सामन्यांसाठी मात्र हजेर लावले. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. तो चलिए दोस्तों, फिर एक बार चलते हैं मैदान की तरफ जहां पर दो टीमों के बीच ये मुकाबला है. धाकटी पंढरी वर्सेस अनिकेत 11. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज ने पहली गेंद में यहां पर गिल्लियां उखाड़ दिए. पहली विकेट डगआउट में. बाला दादा गायकवाड़ लंबे लंबे छक्के उनके बल्ले से आते हैं, लेकिन स्वराज्य विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचंय. उमरे वर्सेस भोकरपाडा याच्यानंतर जो होणारा सामना तो बिल्कुल अमित आवासकर अच्छे बल्लेबाज है. अनिकेत 11 के बड़े बड़े लंबे लंबे हिट उनके बल्ले से हमें देखने को मिलते हैं. इस मैदान के अंदर काफ़ी मशक्क़त करते हैं. हर दिन सुबह 7 बजे इस मैदान में आते हैं, बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी भी करते हैं, अच्छे ऑलराउंडर है. तो अमित आवासकर के लिए यहाँ पर उत्तम देसाई इनके तरफ से 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम आया है. तो लगातार 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम उत्तम दादा देसाई इनकी ओर से. भोकरपाड़ा टीम ने यहाँ पर टॉस जीता है, तो पहले गेंदबाजी करने का फैसला. तो गेंदबाज सुधीर बांदल काफी अच्छी गेंदबाजी. पहली गेंद में बल्लेबाज की गिल्लियां उन्होंने उखाड़ दी. पहली गेंद में पहली विकेट लेने में कामयाब हो चुके हैं. यह अच्छा मुकाबला है इन दोनों टीमों के बीच. ये बड़ा हिट और अच्छी कैच. क्या कैच लपका है, जितनी तारीफ करो उतना कम है. प्रशांत शिंदे वेनगांव के खिलाड़ी है बिल्कुल. और दूसरी विकेट का पतन हो चुका है अनिकेत 11 की तरफ से. संजय गुप्ता इस मैच को देख रहे हैं, दर्शक भी इस मुकाबले को देख रहे हैं. अनिकेत 11 वर्सेस धाकटी पंडरी. थोड़ा स्पीड अप कीजिए, सूचना है बल्लेबाजों को. तो बिल्कुल स्पीड अप कीजिए. कम से कम समय में इस मुकाबले को हमें खत्म करना है. बैलगाडा शर्यतीतले नक्कीच एक चांगलं नाव स्वप्नील पालांडे. त्यांच्यासाठी एक गाणं व्हायला पाहिजे डीजे मास्टर. एक बैलगाड्यांचं गाणं व्हायला पाहिजे. एक चौवा धागा आहे बल्लेबाज कौन? प्रशांत. प्रशांत के बल्ले से चौका आया है. काफी अच्छी बल्लेबाजी करते नजर आ रहे हैं इस मैदान के अंदर. तो बिल्कुल 37 रन की जरूरत है आने वाली 4. तो 1 रन का इजाफा स्कोर में. 1 ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद अनिकेत 11 की टोटल आ चुकी है 6 रन. 2 विकेट उन्होंने गंवाए हैं. तो गेंद 6 से 18 और जीत के लिए 31 रन की जरूरत. डीजे
सूचना रहेगी दोनों टीम से। 18 गेंदे और 31 रन की जरूरत। क्रिकेट एक ऐसा गिरगिट कि रंग बदलते देरी नहीं करता। तो बिल्कुल स्ट्राइकर एंड पर प्रशांत और गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाज देवेंद्र। लाजवाब गेंद, बिल्कुल काफी अच्छी गेंद। स्वप्नील पालांडे आपलं स्वागत मात्र या व्यासपीठावर होईल। राहुल दादा गुप्ते यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत करण्यात येते। बिल्कुल बड़ा हिट करने का प्रयास किया था, लेकिन लेग बाइज के स्वरूप में 1 रन का इजाफा स्कोर कार्ड में। थोड़ा स्पीड अप कीजिए, दोनों टीम से हमारी सूचना रहेगी। आयोजनकर्ताओं की ओर से बार बार ये सूचना की जा रही है कि जल्द से जल्द समय में हमें इस मुकाबले को खत्म करना है। तो बिल्कुल अमित अवास्कर की नजाकत देखो, क्या चौवा दागा है। बिल्कुल तालियों से स्वागत होना चाहिए। जितनी तारीफ करो उतना कम है। सुपला शॉट का इन्होंने प्रयास किया और ये चौवा दागा है। 4 रन स्कोर कार्ड पर बढ़त। पहले मैच भी उन्होंने अपने बल्लेबाजी के बदौलत निकाली है, लेकिन इस मैच में भी रंग भरते हुए नजर आ रहे हैं। तो बिल्कुल प्रेक्षक तो खुश है। 40+ के मुकाबले है। हमारे साथ हमारे कमेंटेटर जो कि खरीवली से बिलोंग करते हैं, रोशन पाटिल, त्रिशा होटल की ओर से हमें इस 40+ के खिलाड़ियों को खाने का आयोजन किया गया है। बिल्कुल बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे हम इस अतिथि मंच के जरिए से। तो अमित अवास्कर फिर एक बार तैयार है बड़ा हिट खेलने के लिए। और ये फुल टॉस गेंद का समाचार लिया है। 1 रन, दूसरे रन का प्रयास, ये 2 रन आराम से पूरे करते हुए नजर आ रहे हैं। स्कोर कार्ड पर टोटल आ चुके 13 रन, 37 रन उन्हें बनाने हैं कुल मिलाकर 4 ओवर में। अभी 13 गेंद शेष है और जीत के लिए 24 रन की जरूरत। गेंदबाज फिर एक बार सुपला शॉट का यहां पर प्रयास करते हुए, लेकिन ये डॉट गेंद की समाप्ति। 2 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है। अब 13 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। अब गेंदे शेष है 12 और जीत के लिए 24 रन की जरूरत। तो चलिए, तो बिल्कुल हर गेंद में 2 रन बनाने होंगे बल्लेबाज को। थोड़ा स्पीड अप कीजिए, सूचना है हमारी। तो खास करके फील्डिंग करने वाली टीम जो है धाकटी पंडरी, इस टीम से हमारी गुजारिश है कि कृपया वक्त जाया न कीजिए, टाइम पास बिल्कुल मत कीजिए। तो उत्तम देसाई की तरफ से यहाँ पर अमित अवास्कर के 3 छक्कों के लिए 500 रुपए का इनाम आया है। तो बिल्कुल संतोष दादा देशमुख इनकी टीम है, अनिकेत 11। और ये टीम अगर जीतती है तो उत्तम देसाई की ओर से फिर एक बार 500 रुपए का इनाम है। तो इनामों की धनराशि काफी लग चुकी है, लेकिन अब गेंदे शेष है 12। जीत के लिए 24 रन की जरूरत। अच्छी शॉट, 2 रन का इजाफा स्कोर कार्ड में। पंद्रह रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। गेंदे शेष 11 और जीत के लिए 22 रन की जरूरत। अच्छी शॉट, काफी अच्छी शॉट, लेकिन 1 रन, दूसरे रन का प्रयास। ये गेंद जाती हुई, खराब फील्डिंग। यही तो मजा है इस खेल का। 40+ के सब खिलाड़ी है,
जी जान लगा रहे हैं अपने टीम को जिताने के लिए। बिल्कुल इस उम्र में क्या प्रदर्शन हो रहा है खिलाड़ियों से। अमित आवासकर एक बार मैदान के अंदर। स्कोर कार्ड पर टोटल आ चुकी है 18 रन। अमित आवासकर अच्छी शॉट उनके बल्ले से, 1 रन निकाला है। दूसरे रन की गुंजाइश, यहाँ पर दूसरी रन भी आराम से पूरे करते हुए नजर आ रहे हैं। क्या फिटनेस लेवल है उनकी। और ये 3 रन पूरे, जितनी तारीफ करो कम है। 1 रन शॉट है, यानी 2 रन मिलेंगे। तो 20 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। स्पीड अप कीजिए, गुजारिश रहेगी दोनों टीम के कप्तानों को, खास करके डॉक्टरी पंडरी टीम के कप्तान को हमारी गुजारिश रहेगी कि जल्द से जल्द इस मुकाबले को हमें ख़त्म करना है कम से कम समय में। फिर एक बार अच्छी शॉट, बल्लेबाज प्रशांत दोरा। ये देखिए क्या फील्डिंग। नाना इस गेंद को फील्ड करते हुए नजर आ रहे। अमित आवासकर फिर एक बार बल्लेबाजी के लिए तैयार। गेंदबाजी की बागडोर संभालते हुए डॉक्टी पंडरी टीम की ओर से। और अच्छी शॉट, सूझबूझ का क्रिकेट अमित आवासकर द्वारा हमें देखने को मिल रहा है। 1 रन स्कोर कार्ड में आता हुआ। 21 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। जीत के लिए अब सात गेंदे और 16 रन। ये वाइड आता हुआ, यानी 7 गेंद और 15 रन की जरूरत जीत के लिए। सात गेंदे 15 रन, कांटे भरा मुकाबला है। तो बिल्कुल और ये क्या फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग। रोनाल्डो की याद दिला दी। फुटबॉल के खिलाड़ी है रोनाल्डो, इनकी याद दिलाई इस खिलाड़ी ने। बिल्कुल जितनी प्रशंसा करे कम है। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है। स्कोर कार्ड पर टोटल आ चुकी है 23 रन और जीत के लिए 6 गेंदे और 14 रन की जरूरत। दीजिए चला स्पीडअप घ्या. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना, धाकटी पंढरी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. टाइमपास करू नका विनंती आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. तर नक्कीच चला लवकर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल, धाकटी पंढरी संघाला की आपण नाना 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. तर नक्कीच दोन्ही संघाचा 12 खेळाडू नाहीये. इथे मात्र सुरेख चेंडू, गोलंदाज योगेश.
5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू. एक व्हाईटचा चेंडू होता तो कॉईन इथे मात्र काउंट केला नव्हता. तर नाना आता हा एक सोयरे चेंडू येतोय. धाव फलकावर 25 धावा धाव फलकावर आल्यात. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे मात्र प्रशांतच्या बॅटमधून हा फटका येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. अमित आवासकर इथे मात्र आता स्ट्रायकर एंडला आलेत. नक्कीच हा सामना जर जिंकायचा असेल धाकटी पंढरी संघाला तर अमित आवासकर यांना नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला ठेवावं लागेल. 4 चेंडू आणि 11 धावा. थोडं स्पीडअप करा विनंती असेल. आणि इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर आहे. सोयरे चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेची भर पडते. आता चेंडू शिल्लक येते 4 आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धावांची. अनेक मान्यवरांची मांदी आळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. अमित आवासकर यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न इथे मात्र फसतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र बाद करण्याचा एक चान्स मिळाला होता परंतु तो चान्स इथं यष्टरक्षकाने गमावलाय. धावफलक 2नी पुढे सरसावतोय. 29 धावा धावफलकावर आल्यात. विजयासाठी आता फक्त 8 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूत. सामने मात्र अटीतटीचे होत आहेत आपण पाहतोय. काय फटका, सुरेख फटका. अमित आवासकरच्या बॅटमधून चौकार येतोय. आता मात्र डीजे मास्टरला एक संधी मिळते. जबरदस्त एक संजीवनी चौकार अमित आवासकर याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका. आणि इथे मात्र एक धाव फलकावर येते. 34 धावा धाव फलकावर. एक चेंडू शिल्लक आहे आणि गरज असेल ती 3 धावांची. तर बंटी दादांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जर चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटी दादा यांच्याकडून कंपल्सरी चेसिंग आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 3 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 3 धावा. इथे मात्र सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. बसलेले उभे राहिलेत. नक्कीच आणि इथे मात्र अनिकेत 11 संघाने हा सामना खिशात टाकलाय. सोयरे चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण या एकूण 5 धावा. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अनिकेत 11 संघाचं खूप खूप धन्यवाद. धाकटी पंढरी संघानं एक चांगला संघर्ष केला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नेला होता परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही आणि अनिकेत 11 संघाने इथं मात्र विजय संपादन केलाय.